प्रशांत गोवारी आणि नॉन स्ट्राइक एन कडनं फलंदाज विकी. प्रशांत गोवारी एक अप्रतिम विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर आहे. राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक दोन टीम दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं उजव्या क्रॅकिंग स्ट्रोक अगदी कॉपी बुक स्टाईल न खेळलेला हा फटका बॉल सीमा रेषा पार स्वीपर कव्हरला भेदून चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. तेवढा चांगला बॉल होता ना, तेवढं चांगलं फुटवर्क आणि तेवढाच बेमिसाल असा कट शॉट तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 4च्या मदतीनं सुरुवात, डावाची सुरुवात, इनिंगची धावफलकाचा श्री गणेशा. टीम नित्यसाई प्रतिष्ठान आडणे 4 या धावसंख्येवर. उडवलं यावेळेस बॉलला, बॉल हवेमध्ये. सोहेल येतोय चेंडूच्या खाली आणि इथे खूप मोठा कॅच त्यानं गमावलाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच. हा गोलंदाज तोपर्यंत परिपूर्ण होत नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्याला योग्य ती साथ देत नाही. चला आपण मॅन ऑफ द मॅचच्या सन्मानाकडे वळूया. या आधीचा जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर तुषार केणी. हर्ष 11 चा हा तुषार केणी आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी मांजे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. एक उत्कृष्ट मेडल देऊन हा सन्मान सामनावीराचा किताब दिला जातो. वेल डन तुषार, खूप खूप कौतुक असेल आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मात्र नक्की शुभेच्छा असतील. दरम्यान आपण व्यासपीठावरती बघतो आदरणीय सन्माननीय विद्यमान PSI साहेब LK गोवारी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसुमन आणि हार्दिक स्वागत करतोय. अँड ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर अक्षय पांडव. अप्रतिम बॉल तिथे पाहायला मिळाला. यष्टी उद्ध्वस्त केली, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं फलंदाजाला माघारी परतवलंय आणि विकेट संपादित केली तिथे. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तुषार केणी. अप्रतिम खेळ, चौकारांची हॅट्रिक, 3 सलग चौकार या खेळाडूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. राहुल पाटील जे नाव आहे या खेळाडूचं टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये, त्या नावाला साजेसा खेळ त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक जिथे रोटेट झाली, त्या स्ट्राईक रोटेट नंतर त्याला संधी होती आणि त्या संधीचं सोनं जरूर केलंय. अगदी योग्य तऱ्हेनं बॉल तिथे डिलिव्हर्ड केला आणि फर्निचर डिस्ट्रॉइड केलं. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं फलंदाजाला त्याने माघारी परतवलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता प्रसाद. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल राहुल पाटील. एक गाव एक संघ असेल, लीग क्रिकेट असेल किंवा खुल्या गटाचं क्रिकेट असेल, या सर्वच क्रिकेटमध्ये आपला एक वेगळा हातखंडा आहे या खेळाडूचा. तो राहुल पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि प्रशांत गोवारीनं खेचलेला त्याला पहिला चौकार तो निश्चित प्रेक्षकांना आवडला असेल. मात्र ती आवड जोपर्यंत निर्माण आहेच, तो इथे विकेटची पतन करत आपल्या स्वतःचं एक वेगळं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये आहे ते दाखवत असताना राहुल पाटील. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेनं वापर जर तुम्हाला करता आला ना, तर मग फलंदाज कितीही चांगला विपक्षामध्ये उभा असो त्याला तुम्ही बंदिस्त ठेवू शकता आणि त्याचंच प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावर बॉलचं डिलिव्हर्जन केलं आणि तिथनं फलंदाजाला बंदिस्त करत असताना तो बॉल विकेटच्या मागे गेला. पूर्णपणे हतबल झालेला बॅटर आपल्याला त्या बॉलवर जरूर पाहायला मिळाला राहुल पाटीलच्या विपक्षामध्ये. चांगला बॉल, बॅटची कडा, फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय बॉल. तिथे चुकी झाली आहे, मात्र गलीचा जो क्षेत्ररक्षक आहे त्यानं तिथे खूप चांगली कामगिरी केली. बॉलला स्टॉप केलं, सीमारेषेपासून वंचित ठेवलं. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, मात्र तदनंतर ते षटक कव्हर करणं, त्या षटकामध्ये फलंदाजाला बंदिस्त करणं, त्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज राहुल पाटीलला. अगदी चांगला मारा, लयबद्ध मारा ज्याला म्हटलं जातं, तो लयबद्ध मारा आपल्याला त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. तोच राहुल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. रुपेश पागी विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. जी वेळ आहे त्या वेळेतच तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. जर वेळेचं बंधन पाळलं गेलं नाही आपल्याकडनं तर मग पेनल्टी
खेळाडूच्या स्वरूपानं असेल. यावेळेस मात्र फ्लाइंग स्लीप मध्ये पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, इथे धोका होऊ शकला असता मात्र कलेक्शन त्यामध्ये थोडीशी गफलत झाली. फिल्डिंग चांगली होती मात्र जेव्हा थ्रो रिटर्न आला तेव्हा चेंडू कॅरी करत असताना थोडीशी गफलत आणि त्यामध्ये तिथे बचावला गेला बॅटर. ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस. एक गोल्डन डकचा शिकार ठरलेला खेळाडू विकीच्या विकेटच्या पतनानंतर धावसंख्या आहे ती फक्त 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ 6 रन्स फक्त याकरता उद्गारला गेला की मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक्सेप्ट हेच असतं की 12 ते 14च्या 15च्या दरम्यान रन्स याव्या आणि त्या रन्स ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे प्रगतीपथावर येते. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सुशील गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. बघूया कसा मारा असेल सुशीलच्या गोलंदाजीमध्ये. 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे अप्रतिम कॅच. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल प्रसादला. प्रसादच्या पारीचा अंत. सुरुवातीलाच काही झटके इथे लागतायत. रन्स वाढत नाहीये. थोडीशी पडझड जरूर पाहायला मिळते इथे नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या टीमची. आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल आणि त्यावर विकेट आली. टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर आपल्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलंय असंच म्हणावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलंय. नरेंद्र पाटील बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नंबर 4 वर बॅटिंग करण्याकरता आलाय. पुढचा बॉल. यावेळेस खेळणं त्याला योग्यतेनं जमलं नाही. बॉल अगदी त्याच्या समोरनं तिथं द्विधा मनस्थिती त्याची निर्माण झाली आणि त्यामध्ये तो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट मिळतीये. नरेंद्रला यावेळेस माघारी परतावं लागेल. आल्या पावली त्याला माघारी जावं लागतंय. गोल्डन डकचा या मॅच मधला दुसरा शिकार. टीम नित्यसाई प्रतिष्ठान आडणे ला लागलेला तिसरा झटका. तिसरा फलंदाज त्यांचा तंबूच्या असरला परत. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग तुम्हाला पेशकश करावी लागेल. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघ ज्या काही परिस्थिती तुमच्या समोर निर्माण झाली आहे या परिस्थितीवर तुम्हाला मात करावी लागेल. अडचणी प्रत्येकाला असतात मात्र या अडचणींमधनं वाट शोधणं ते महत्वाचं आहे आणि या अडचणींमधनं वाट इथे शोधावीच लागेल. असं म्हटलं जातं ना, डोंगर कितीही उंच असला तरी त्या डोंगरावर चढण्याची वाट ही तुमच्या पायाखालीच असते. त्यामुळे तुम्ही प्रयत्न जर केले तर मग प्रयत्न करत असताना जे कठीण वाटतंय ना ते अशक्य वाटणारं आव्हान ही तुमच्या आटोक्यामध्ये येते. त्याकरता तसे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गरजेचे आहेत. ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिती 4. हेच म्हणत होतो मी की अडचणी तुमच्या समोर निर्माण झाल्यात त्यांच्यावर कशा पद्धतीनं मात करायची हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे आणि ते इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्यामधली आक्रमकता आल्या पावली मैदानात दाखवली. फलंदाज मयुरेशनं यावेळेस बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेलाय चौकारा करता. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या डबल फिगर दुहेरीमध्ये. थोडासा खडतर असला तरी प्रवास आता सुरू झालाय. 10 धावसंख्या दाफलकावर आहे. पुढचा बॉल या ओव्हर मधला. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये या क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. राहुल पाटील
तिथे निर्णय घेतोय की बॉलचा वेट करण्याचा, कारण चेंडूपर्यंत पोहोचणं त्याला शक्य वाटलं नाही. आणि जेव्हा तुमचं मन तयार नसतं ना तेव्हा मग तिथे जाण्यात कुठलीच योग्यता नसते. मग त्यानंतर मिसफिल्ड किंवा चौकार ते चित्र पाहायला मिळतं. धावसंख्येत वाढ झाली. 1च्या मदतीने धावसंख्या 11 ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक राहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र खूप सुंदर पद्धतीने अप्रतिमतेने हा फटका सजवलाय. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. अप्रतिम फटका होता. सुपर स्ट्रोक होता. अगदी थोडासा मागे आला, तदनंतर स्ट्रोक करता जागा बनवली आणि चेंडूला आपली योग्य ती जागा दाखवली. पहिल्या टप्प्याखेरीज बॉलला सीमारेषेच्या बाहेर नेलंय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हर मधला शेष आहे. इथे जागा बनवली होती, मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना तिथे बॅट अँड बॉलचा संपर्क घडवणं शक्य झालं नाही. शेवटी जर आपण पाहिलं तर थोडीशी आयसाईट डळमळीत झाली आणि डळमळीत झालेली आयसाईट त्याचा फायदा मिळाला गोलंदाजाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीला आला. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 15 धावा आहेत. 3 विकेटच्या पतनानंतर इथनं थोडासा गिअर चेंज जरूर करावा लागेल, कारण मॅच जिंकण्याकरता जेव्हा तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करता तेव्हा एक चांगली ठोस टोटल ती धावफलकावर उभी करणं अत्यावश्यक असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर ठोस टोटल तर नाही आहे, मात्र सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर जरूर आहे. 3 विकेट गेल्यानंतर जो प्रभाव या इनिंगवर असायला हवा तेवढासा मोठा प्रभाव या इनिंगवर पडलेला नाही आहे. कारण तदनंतर मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत गोवारी अगदी चांगल्या बहरामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. आपण प्रत्येक टीमला याआधीच त्याकरता कॉल करतोय की टॉस करता तुम्हाला इनिंग ब्रेक मध्येच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. आम्ही सातत्यानं याच गोष्टी करता आपल्याला पुकार देतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करता आपल्याला यायचंय. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? दोन ओव्हर करता 12 मिनिटं घेतली गेली आहेत. राहुल पाटील 1-1 मिनिटं वाचवावं लागेल, अन्यथा शेवटच्या षटकाकरता एक खेळाडू बाउंड्री लाईनवरचा कमी केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. तुम्ही जो वेळ घेताय तो वेळ तुम्ही जर 4-5 ओव्हर करता जास्त घेतला तर मग तिथे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास जरूर होईल. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला 2 टीम पाहायला मिळतील. आई गावदेवी चांदीप आणि त्यांच्या विपक्ष मयांक 11 जांभूळपाडा या 2 टीम मध्ये पुढचा मॅच तो खेळला जाईल. आई गावदेवी चांदीप आणि मयांक 11 जांभूळपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपला प्लेइंग 11चा फॉर्म फिलअप करत असताना 6 ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. राहुल पाटील चांगला बॉल गुडलँड स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर, आपल्या बोटांची थोडीशी जादू, सर्व काही होतं. ऑल इज वेल अशी डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल असा बॉल यावेळेस डिलिव्हर केला गोलंदाज राहुल पाटीलनं आणि जिथे फलंदाजाला बंदिस्त केलं. फलंदाज मयुरेश स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना पुढचा बॉल चांगला बॉल. पुन्हा एकदा फुलर लेंथवर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न. इथे चुका होत आहेत सोहेलच्या माध्यमातून. पहिल्यांदा कॅच सुटला होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडंसं फंबल झालंय. हे फिल्डिंगचा फंबल तुम्हाला कुठेतरी थांबवावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण मॅच मधला सर्वात महत्वाचा आणि मोठा दुवा आहे. क्षेत्ररक्षक आहेत ना, ते धावा जरी बनवत नसले तरी ते धावा रोखतात आणि धावा रोखणं किंवा रनआउटच्या विकेट्स घेणं हे खूप महत्वाचं असतं मॅच मध्ये. ऑन साइडला यावेळेचा फटका तो दमदार आहे. बॉल निघून जाईल लॉंग अँड स्ट्रॉंग स्ट्रोक मध्ये. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. चार बॉलचा खेळ. 4 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 रन्स धावफलकावर आहेत. आता थोडासा गिअर चेंज जरूर झालाय. समोर कोण किती मोठ्या ताकदीचा गोलंदाज आहे याने मला फरक पडत नाही, हेच मैदानाच्या आतनं दर्शवत असताना फलंदाज प्रशांत गोवारी बॅटिंग करत असताना हा बॉल पिचिंग थोडीशी यावेळेस बदललेली पाहायला मिळते. हे प्रेशर येतं जेव्हा एक षटकार येतो ना तुमच्या विपक्षामध्ये,
तेव्हा मग थोडंसं प्रेशर जरूर तुम्ही गोलंदाजीमध्ये फील करता, कारण याआधी जर आपण पाहिलं तर राहुल पाटील त्याचं वर्चस्व होतं. एक षटकार आला त्यानंतर जर आपण पाहिलं तर दिशा ती थोडीशी भरकटली आणि डाव्या ष्टीवर गेली. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केलं, फक्त दिशा दिली, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. योग्य निर्णय घेतला, कारण राहुल पाटीलच्या विपक्षामध्ये जर एक षटकार आलाय तर मग तिथे स्वतःला थोडंसं शांत करणं, कारण यानंतर जे ओव्हर्स आहेत तिथे काहीतरी वेगळे गोलंदाज समोर येतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये हात खोलले जातील. या अनुषंगाने योग्य निर्णय घेतला, एक सिंगलमध्ये स्ट्राईक रोटेट केली. प्रशांत गोवारी महत्वाचा बॅटर आहे, तो जर मैदानामध्ये उभा राहील 6 ओव्हर तर एक चांगली टोटल निश्चित इथे 10 फलकावर उभी राहताना पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, तिथे सोहेल चेंडूवर झेपावत असताना जोपर्यंत फेल केलं, एकच रनवर समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग केली. यावेळेस तुमच्या फिल्डिंगमध्ये सुधार आणणं ते गरजेचं आहे. चुका होतात, चुका प्रत्येकाकडनं होतात, ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा खेळाचं मैदान असो, मात्र त्या चुकांना योग्य वेळी आणि योग्य क्षणी जो सुधारतो ना तो आयुष्यामध्ये पुढे जातो. आणि सोहेलला यावेळेस आपल्या चुकांमध्ये सुधार आणला, एक चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या जाऊन पोहोचलेली 25 वर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 8.33 या सरासरीनं 25 धावा दाफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी राहिला आहे. हा 3 ओव्हरचा खेळ कसा असेल, कोण या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित ठेवेल हे पाहण्याआधी आपण एक ब्रेक घेणार आहोत. तर आमचे डीजे ऑपरेटर ते थोडेसे ब्रेकवर आहेत. राहुल पाटील इन टीम, तुम्ही 1.5 मिनिटं लेट आहात. 1.5 मिनिटं. मी प्रत्येक ओव्हर नंतर हे तुम्हाला दर्शवतो याकरता की कुठल्याही टीमला पेनल्टी लागावी असा आमचा हेतू कधीच नसतो. मात्र वेळेचं नियोजन ते खूप महत्वाचं आहे. ज्याला वेळ कळाली त्याला आयुष्य कळालं, आणि जो वेळेत जागा झाला तो निश्चित यशस्वी झाला. असं आयुष्याचं एक गणितच आहे. त्यामुळे वेळेचं बंधन हे प्रत्येकाला पाळणं गरजेचं आहे, कारण वेळ कधीही कुणाकरता थांबत नाही. घड्याळाची टिकटिकी ती कधीही थांबत नाही. पुढचा बॉल, इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज असेल, फॉलोथ्रोमध्ये प्रयत्न तर करतोय, मात्र हे प्रयत्न त्याचे अपुरे ठरतील. बॉल पर्यंत पोहोचणं त्याला शक्य झालं नाही. एक रन तिथे इझिली दाफलकावर अधोरेखित झाली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 26-26 सुशील विकेट टेकर गोलंदाज ठरला होता. या आधीच्या ओव्हरमध्ये जेव्हा त्याने ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी केली होती, 2 विकेट्स त्याने आपल्या नावावर केले होते. 9 धावा खर्च करत असताना तो सुशील आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. प्रशांत गोवारी त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र शिरवली ब्रँडचा हा ब्रँडेड तडाखा, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार 6. एक चांगला फटका यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाला. षटकारामध्ये कन्वर्ट केले बॉलला, ज्या षटकाराच्या मदतीने 32 धावा या दाफलकावर अधोरेखित झाल्यात. चांगली बॅटिंग प्रशांत गोवारी, अगदी शांततेनं इत्मिनानपणे बॅटिंग ज्याला म्हटली जाते, अगदी जबाबदारी काय असते ना ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करत असताना संयम आहे स्वतःवर. जिथे मोठा फटका खेळण्याची गरज आहे, ज्या बॉलवर त्याच बॉलला खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करतोय. हा बॉल मिस झाला बॅटमधनं, गुडलेन स्पॉटवर पिच झाला होता, तिथनं हलकीशी फ्लाइट मिळाली आणि तीच बीट करून गेली प्रशांत गोवारीला. बॉल विकेट किपर राहुल पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावला निर्धावच्या स्वरूपानं. 3 चेंडूचा खेळ, षटक क्रमांक 4चा खेळ सध्या तुम्ही पाहताय. इथे समोर फोर्स केले बॉलला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमा रेषा पार, चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. अगदी चांगला फटका पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड क्षेत्र तिथे निवडलं, अगदी सेफ झोन आहे ते, आणि साइड स्क्रीनवर बॉल जाऊन आदळला आणि तिथे चौकारामध्ये चेंडू कन्वर्ट झाला. ज्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली 36. आता थोडासा वेग या धावसंख्येला जरूर प्रदान करून दिला गेलाय. 36 धावसंख्येपर्यंत मदल मारली गेली आहे. ती टीम नित्यसाई प्रतिष्ठान आडणे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. यावेळेस फटका तर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सोहेल तिथे चुकी 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 आणि चुकी तीच पाहायला मिळते. बॉल सीमा रेषा पार, त्याच्याकडनं सुटलेला दुसरा कॅच, षटकार 6.
दिनेश बसवत आहे मला वाटतं तिथे फिल्डिंग करत असताना. झेल सुटलाय. झेल जरी झाला नसला तरी चेंडूला आतमध्ये रापण्याचं काम त्याला करता आलं असतं. तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना तुमच्या बुद्धीला वापरणं खूप गरजेचं असतं. यावेळेस प्रशांत खरंच जीवनदान तर मिळालंय आणि मिळालेलं हे जीवनदान त्याला योग्य ठरवावं लागेल. यावेळेस मात्र फटका सजवत असताना बॅटच्या अगदी खालच्या भागाला लागला. तिथे डायरेक्ट हिट लागली आहे. डायरेक्ट हिट लागली आहे. खूप महत्वाची विकेट इथे स्वस्त्यामध्ये मिळाली असंच म्हणावं लागेल. 1 रनचा प्रयत्न केला गेला आणि ते 1 रनच्या प्रयत्नामध्ये प्रशांत गोवारी जो माघारी परतत असताना खूप महत्वाची विकेट आणि अप्रतिम अशी डायरेक्ट हिट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज प्रशांत गोवारी तंबूच्या आसराला परत. रामा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. रवींद्र या नावानं क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतो. रामा हेच नाव त्याचं प्रचलित आहे. तो रामा अप्रतिम अशी गोलंदाजी आणि तदनंतर लावलेली डिरेक्ट हिट. एक गोलंदाज म्हणून डिरेक्ट हिट मध्ये जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर एक नाव खूप चर्चेमध्ये होतं ते होतं जोफ्रा आर्चर. रनआउट घेणं किंवा डिरेक्ट हिट लावणं यामध्ये नेहमीच त्याचा हातखंडा होता. मात्र दुखापती त्या दुखापतींना तो खूप जास्त त्रस्त झाला आणि तदनंतर मग क्रिकेट पासून थोडासा दुरावलेला आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल नारायण वजे. यावेळेस मात्र बॉलला उडवलं. एक झेल खूप महत्वाचा आहे. या मॅचला कलाटणी देणारा कॅच आहे आणि काय केलंय त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकानं तर बॉल अगदी त्याच्या जवळ पडून 1 बाउन्सनं सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. ह्या पुढच्या मॅचेस मध्ये क्षेत्ररक्षणावर विचार जरूर करावा लागेल. जय महाराष्ट्र भाताने जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो अगदी सुमार तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि असं म्हणतात ना मरता क्या न करता इथे राहुल पाटील तो विकेट किपिंग सोडून स्वतः बाउंड्री लाईनच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 रन्स. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी सुधारित ठेवावा लागेल. या चुका तुमच्या पथ्यावर पडणाऱ्या नाही आहेत. यावेळेस नारायण वजे पुण्याच्या एकदा खेळत असताना बॅट अँड बॉल मध्ये योग्यतेचं जे समन्वय आहे ते घडवणं त्याला शक्य झालं नाही. बॉल विकेटच्या जवळच थांबला. तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जाईल. 46 रन्स धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करून कॅच करेल का आणि इथे एक चांगलं जजिंग आणि तदनंतर एक योग्य कॅच विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. नारायण वझे जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता आल्यानंतर एक जीवनदान त्याला मिळालं होतं मात्र तदनंतर स्वतःवर संयम तो राखू शकला नाही. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न त्यानंतर कंटिन्यू त्याच्याकडनं होत राहिला आणि एका बेजबाबदारपणाच्या स्ट्रोकनं त्याला माघारी परतावं लागलाय. टीम स्ट्रगल असताना इथे आणखी एक विकेट नंबर 5चं पतन. फलंदाज नारायण वजे तंबूच्या आसराला परत. विकेटचा टाइम आम्ही मॅनेज करतोय त्यामध्ये.
2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंकरता पुढील इतकाच वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. घाई करावी लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा धाफलकावर आहेत. पुढचा बॉल इथे अप्रतिम फटका, सुपर स्ट्रोक, अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने खेळला होता, मात्र तिथे एक चांगला कॅच कॅरी केला जात आहे. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. सोहेल कडनं एक चांगला कॅच, विकेटचं बटन, खेळाडू बाद. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये रामाच्या वतीने इथे पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स त्यांना आपल्या नावावर केल्यात. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी काय इथे साधली जाईल, इथे एक विकेट काय त्याच्या वतीने संपादित केली जाईल. विकेट जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 गेल्यात. धावफलकावर धावसंख्या आहे 46. शांतता ती प्रस्थापित केली आहे या इनिंग मध्ये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये जी आक्रमकता अपेक्षित असते, या आधीच्या मॅच मध्ये जी आक्रमकता दाखवली आणि तिथे विजय संपादित केला संजय घरत आणि टीमनं, अगदी ती आक्रमकता या मॅच मध्येही अपेक्षित होती. मात्र त्यापासून थोडंसं वंचित या 5व्या ओव्हर पर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण धावफलकावर 46 रन्स आहेत, ज्यामध्ये प्रशांत गोवारीचा महत्वपूर्ण रोल जरूर राहिला. त्याच्या बॅटमधनं 3 षटकार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर कुठलाही फलंदाज मैदानामध्ये तग धरू शकला नाही. इथे कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंगचं स्तर यावेळेस सुधारित आपल्याला पाहायला मिळाला. ज्या काही चुका सुरुवातीच्या काळामध्ये होत होत्या त्या चुका इथे सुधारल्या गेल्या. त्या चुकांना सुधारित असताना चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 रन्स धावफलकावर आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणार आहे. या शेवटच्या अंतिम षटकाकरता बघूया गोलंदाजीच्या ट्रॅकवर कुणाला प्रचारण केलं जाईल, कुठल्या गोलंदाजीच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल. एक युवा टॅलेंट काय इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं जाईल का? प्रश्न आहेत खूप सारे, त्याची उत्तरं राहुल पाटील आणि रुपेश पागी 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स असणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीमला लीड करत असताना. नवीन गोलंदाज राज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला खेळाडू आहे, म्हणजे अगदी अल्पवयीन युवा टॅलेंट म्हणूनच मी म्हटलं. नवीन खेळाडू जे सातत्यानं खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. तो राज पाटील यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. फलंदाजांना काय रोखलं जाईल का? टेनिस बॉल क्रिकेट तिथे अपील अपील आणि अपील उचलून धरली या पंचांनी. माघारी परतावं लागेल बॅटरला. आपल्या करिअर मधली सर्वोत्तम विकेट इथे मिळवली असेच म्हणावे लागेल, कारण या विभागाची सर्वात मोठी दमदार अशी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि आपल्या अल्पवयामध्ये आपल्या इनिंगचा पहिला बॉल टाकत असताना तुम्ही एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या नावावर करताय, म्हणजे तुमची कामगिरी निश्चित उल्लेखनीय आहे. येणारा भविष्य काळ तुमचं खूप उज्ज्वल आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना गोलंदाज राज पाटील. अडणे गावातील हा खेळाडू आहे राज पाटील आणि अगदी चांगली कामगिरी त्याच्या वतीनं आपल्याला मैदानात पाहायला मिळते. नवसई गावाला बिलॉंग करतो आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. यावेळेस मात्र हा फटका तिथे अक्षय कुडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. रन्स घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स इथे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना पारितोषिक आलं इथे. गावदेवी नवसाई कृपेश पाटील गोट्या यांच्या माध्यमातून सलग 3 विकेट्स जर इथे कंप्लीट केल्या राज पाटील तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अक्षय कुडूलाही 3 षटकारांकरता तेच पारितोषिक कृपेश पाटील गोट्याकडनं कंटिन्यू आहे. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या 50 कमसत 50 धावा धावफलकावर आहेत. लढण्याजोगं बळ जरूर आलंय या धावसंख्येनं. 50 जेव्हा धावफलकावर लागतात ना तेव्हा मग मनामध्ये एक आत्मविश्वास जरूर निर्माण होतो की इथनं लढता येईल, इथनं काहीतरी फाईट करता येईल. ज्यामध्ये महत्वाचं योगदान जर आपण पाहिलं तर प्रशांत गोवारी त्यानं केलेली विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग
आणि त्यामुळे ही 50 टोटल धाफलकार उभी राहिली आहे. मात्र राज पाटील काय तारीफ करावी तेवढी कमी आहे या खेळाडूची. अगदी अल्प वेळामध्ये खूप सुंदर अशी कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. उजव्या अष्टीवरनं जागा बनवली. बॉल चालला सीमारेषेचा भेद घेत निघून जाईल. यावेळेस सीमारेषा पार चौकारमध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 54 54 या आकड्यावर 54 धावा दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही बाकी राहतोय. या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे संपण्याच्या मार्गावर आहे आणि हा पूर्वार्धाचा खेळ किती धावसंख्येचा असेल, किती धावा या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धाफलकावर जोडल्या जातील हे ठरवणारा हा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरून राज पाटील आणि स्ट्रायकर एन कडनं फलंदाज सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉलला खेळलाय. राहुल पाटील तिथे चांगल्या फिल्डिंगचे एफर्ट जरूर दाखवलेत. 2 रन कंप्लीट केले. तिसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न फेके येईल तोपर्यंत 3 कंप्लीट होतील. चौथी करता आलेत आणि तिथे विकेट जरूर मिळेल. 3च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 3 वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 57. विजयाकरता उत्तरार्धाच्या खेळामध्ये 6 षटक 36 बॉल आणि 58 धावसंख्येचं लक्ष असेल ते टीम जय महाराष्ट्र भाताणेला. जय महाराष्ट्र भाताणे या संघ कशा पद्धतीने या धाफलकावर पूर्णत्वाला नेईल की त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जाईल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण करूया बदल. आपल्या समवेत प्रमोद शेडगे उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर असतील. मात्र तत्पूर्वी आपण टॉस बॉक्सकडेही लक्ष देणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल गावदेवी चांदीप आणि त्यांच्या विपक्ष मयांक 11 जांभूळपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये विनाविलंब लगेच जॉईंट व्हा. जोपर्यंत नाणेफेक केली जाईल तोपर्यंत जे क्षेत्ररक्षण सजवणं आहे तेही नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आपण पूर्णत्वाला न्यायचंय. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहत आहेत. थँक्यू व्हेरी मच अक्षय पांडव यांचा आपण आवाज ऐकतायत. या स्पर्धेला विजयासाठी लक्ष समोर ठेवले गेले ते 57 धावांचं 58 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. VGPL सीझन 4 आजचा डे 1 आपण पाहत आहेत.
संघाची धावसंख्या 57-58 धावांचं लक्ष्य. नारायण वजय कशी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पहिलाच बॉल खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा उसळी घेतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकी त्या ठिकाणी आपण पाहतायत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 2 बॉलचा खेळ झाला. 58 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0-58 धावांचं लक्ष्य. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपण सातत्याने आपण पाहतायत. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन गेली 3 वर्षे, यंदाचं 4थं वर्ष पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता, परंतु व्यवस्थित कनेक्ट होऊ शकला नाही. एक धाव अर्जित केली जाते. सिंगलच्या साहाय्याने अक्षयच्या बॅटमधून येईल 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बिनबाद 1 बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. जय महाराष्ट्र भाताणी संघ आपण पाहतात एका साईडला प्रणयजी कासार, सुभाषजी कासार, हेमराजी कासार, जयदीप कासार, वैभव जाधव हे मात्र ओनर पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रदीप किरकिरे, कैलास जाधव आणि सतीश जाधव अशा पद्धतीने संघ मालक नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमचे. खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही खासियत राहिले, स्पेशालिटी राहिले नारायण वजय या गोलंदाजाची. अनेक खेळपट्ट्यांवर आपल्या नावाचा डंका ज्याने वाजवलाय, वर्चस्व गाजवलंय. लेंथ लाईनचा राजा म्हणजेच नारायण वजय. एका साईडला फलंदाज आहे रुपेश. रुपेशचा हा चेंडू मात्र यावेळेला फसतोय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती, परंतु सेफ झोन मध्ये तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळाली नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिरावली गेले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. 3 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा, अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केली. 6 चेंडू जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या व्हेरिएशन यावेळेला जर पाहायला मिळतात. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून नारायण वजय आम्हाला या ठिकाणी जरूर दर्शवत आहे ज्या पद्धतीने ही गोलंदाजी करावी लागते. अशा प्रकारची गोलंदाजी केल्याने जर आपण पाहिलं तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघावर दबाव का वाढला जातो याचं प्रात्यक्षिक दाखवलं. व्हेरिएशन करत असताना सातत्याने खूप चांगली गोलंदाजी नारायण वजयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झाले. तर टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024चा भव्य दिव्य शामियाना ज्यामध्ये संजयजी किनी यांना सुद्धा आपण पाहतायत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून शिरीजी सालकर यांना सुद्धा आपण पाहतायत आणि गोवारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये शानदार आणि दमदार सुरुवात झाली. 3 धावा आल्या. 3 धावेने संघाची धावसंख्या 3 विदाउट लॉस. रुपेश पागीकडे ते कॅलिबर आहे नो डाऊट. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत आणि एका साईडला अक्षय सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाटील याचे बंधू पाहायला मिळत आहेत. आज राहुलने जी प्रगती केली वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. परंतु कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागतं. चांगला खेळ करावा लागतो. चला घाई करा, वेळ दौडू नका. 25 मिनिटे तुम्हाला दिलेत ऑलरेडी आणि त्या 25 मिनिटाच्या अगोदरच तुमची 5 षटकंही फेकली गेली पाहिजेत. 25 मिनिटे आणि 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये एक खेळाडू आणावा लागेल. अप्रतिम फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल. डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. विकी लोंढे पुढे सरसावतोय. मॅन फ्रॉम आडणे फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. अक्षयच्या स्वरूपात पहिला धक्का जय महाराष्ट्र भाताणे संघाला. गॉन.
3 धावा फलकावर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं यावेळेला कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर खूप सुंदर विकेट मिळवली अक्षय कुडू. लगातार 3 विकेट जर हॅट्रिक घेत आहेत तर गावदेवी व्यावसायिक रुपेश पाटील यांच्याकडून 500 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी लागले गेले. अप्रतिम स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टो लागला आणि इथून जर आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राहुल पाटील च्या खेळाडूचा उल्लेख केला. अप्रतिम ओपन क्रिकेट सुद्धा खूप सुंदर पद्धतीने हाताळतो, परंतु आज खरी गरज असेल जय महाराष्ट्र भाताणे टीमला 58 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सलीम शेख सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. ज्यांचे सुपुत्र सोहेल शेख खेळत आहेत, उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगला खेळ केला, आज सुपुत्राला घडवण्यात व्यस्त आहेत. ऑन साइडला फटका तर चांगला आहे, पायाचं डिस्टन्स क्लिअर होईल का? यस, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी राहुल पाटील च्या बॅट मधून येतोय कणखर दर्जेदार भिनारचा ब्रँड झाताना षटकार 6. गावदेवी चांदीप संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी पाचारण केले गेले प्रतिस्पर्धी संघाला. मयंक 11 जांभूळपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. 11 धावा ह्या वेळेला आपण पाहताय. चेंडू सरळ निघून जाईल फार वेगाने. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला मात्र या ठिकाणी जरूर गौरव स्टॉप करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात विरल नायर सरांकडून इशारा येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 58 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर परेश पाटील यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि स्पेशली नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाला शुभेच्छा दिल्यात. प्रदीप किरकिरे, कैलाजी जाधव यांच्या माध्यमातून आणि गाव परिवर्तन आडणे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. इंटेलिजंट क्रिकेट खेळलं जातं राहुल पाटीलच्या द्वारे. कोण विसरेल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अतिशय एक मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली होती आणि तोच राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच एक ग्रामीण भागातून खेळाडू जेव्हा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जातो त्यावेळेला एक अभिमान असतो आपल्या विभागाचा. त्याच पद्धतीने राहुल पाटील आपण पाहतायत. आता वेध लागले असतील ते सुप्रीमो चषकाचे. कधी मात्र माझं सिलेक्शन होईल हे खूप महत्त्वाच्या भूमिका असतात. आशिया खंडातील नंबर 1 ची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला खेळला गेला. फटका तर चांगला होता, परंतु इथे आपण पाहिलं चिप शॉट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मयुरेश व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. व्हेरिएशन कसं करावं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवून दिलं गेलं आणि सुंदर झेल टिपत फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 या धावसंख्येवर षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं नारायण वजे, ज्या गोलंदाजाने फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. ते सातत्य या ठिकाणी पाहायला मिळेल का? अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. तर एका साईडला रुपेश पागी. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. डीके वॉट अ कॅच.
अडनेचा ब्रँड आणि वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं धनेश खिरकिरा. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, गॉन. रुपेश बागी बिग हिटर, बॅक टू द डगआउट. जय महाराष्ट्र भाताणे संघाला दुसरा धक्का या ठिकाणी आपण पाहताय. तिसरा धक्का. राहुल पाटील बाद झाला, अक्षय बाद झाला, रुपेश बाद होताना पाहायला मिळतोय. आता सुशील आणि एका साईडला आपण पाहतायत फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. जितेश पाटील मॅन फ्रॉम माजिवली. सुशील एका साईडला आपण पाहतायत शिरवली संघातून बिलॉंग करणारा खेळाडू. कमबॅक केलाय, जरी छोटी टोटल असली तरी सुद्धा आपण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं की 48 धावांचं पाठलाग करताना निलेश शेळके अँड कंपनीने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. सुरेख साथ दिली होती गोलंदाजांनी. म्हणजेच प्रत्येकाची भूमिका जी असते ती मात्र वेगवेगळी पाहायला मिळते. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक या चार ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. विकी लोंढे पुढे सरसावेल. 1 नंबरची जर्सी परिधान करणारा. सिंगलला फक्त प्राधान्य दिले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 धावसंख्येवर धावा थांबवले. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 धावा. सुशील ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. जजमेंट चुकलं. धनेश किरकिरा पुढे सरसावतायत. अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक चांगला क्षेत्ररक्षक, परंतु झेल सुटल्याचा परिणाम यावेळेला नरेंद्र आय थिंक सो त्या ठिकाणी पुढे सरसावला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एक चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून जेव्हा चुका होतात त्यावेळेला मात्र अपेक्षांचं ओझं मात्र खच्चीकरण होतं. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉडमॅनचा उपयोग केला. गॅप मध्ये खेळला गेलाय. ग्रेट शॉट, चौकार. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू, अचूक टप्पा यावेळेला आणि लेंथ ऑन लाईनचा राजा का मी म्हटलं होतं. यासाठीच आपण पाहतायत नारायण वजे. चांगली गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 22 वर. जय महाराष्ट्र भाताने टीम. डबल माइंड मध्ये फलंदाज होते. टॅप केला जातो चेंडू. एकदा वर्जित केली जाईल की नाही तर नाही. यावेळेला डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ झालाय आणि 3 षटकांमध्ये 7.33च्या सरासरीने संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 36 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल 36 धावा दिसायला छोट्या आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहतो दबावात्मक स्थिती निर्माण होते आणि अशा वेळेला दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं, गोलंदाजी करणं, अचूक क्षेत्ररक्षण करणं, चांगलं यष्टीरक्षण करणं ह्या जमेची बाजू आहेत. आणि या 4 गोष्टी एकत्रित येऊन प्रत्येकाने प्रत्येकाचा क्लास जर दाखवला तर डेफिनेटली 100% हा विजयी संपादन होतो. परंतु त्यासाठी करावे लागतात अपार कष्ट आणि घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. कारण क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे आणि गुणवत्तेला तोटा तर निश्चित स्वरूपात नाही आहे. तुमचं टॅलेंट स्वीकारण्यासाठीच या स्पर्धेची निर्मिती झाली. 3 वर्ष आपण पाहिली गेली आणि 4थं वर्ष पाहायला मिळतं. काही खेळाडूने गाजवलं, काही खेळाडू गाजवत आहेत, काही खेळाडू सिनियर आहेत, काही खेळाडू नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. म्हणजेच क्रिकेटच्या मैदानात नेहमीच काळ, वेळ ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 36 धावा. मुनीत कुडू आम्हाला दर्शवतात की 3 षटकांसाठी मिनिटे झालेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला होता. कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच गौरव. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. फलंदाज जितेश बॅक टू द पवेलियन. सागर पाटील एका साईडला पाहायला मिळतोय. शॉट थर्ड मॅनला प्रशांत गोवरेचे आज पिताश्री या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
12th मॅनची भूमिका या ठिकाणी निभावणारा यावेळेला पाहायला मिळत आहेत मिस्टर परेश किरकिरे, नित्यसाई प्रतिष्ठान अडणे टीमचे. अनुराग चव्हाण आणि कपिल पाटील खूप चांगलं क्षणचित्र फितीत करत असताना थोडीशी घाई करा. 30 सेकंदामध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे खेळपट्टीवर, कारण तेवढा वेळ आपला वाचेल जेणेकरून शेवटच्या मॅचला अंधाराचं साम्राज्य तुम्हाला पसरणार नाही. कोणत्याही संघाला त्याचा मात्र फायदा आणि नुकसान होणार नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दिनेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने मात्र खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. अचूक टप्पा अक्षय कुडू, याच मैदानातून अक्षय कुडूने खूप चांगली प्रगती केली आणि आतापर्यंत एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आणि भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज आणि यस टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. प्रसाद गुड कॅच, बॅक टू द पवेलियन. जय महाराष्ट्र भाताणे संघ पडझड होत असताना पाहायला मिळते, स्ट्रगल करतायत. आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जिद्द असावी लागते. संघर्ष तर हा प्रत्येकाला करावा लागतो. माणूस जन्माला आलाय तर संघर्ष हा त्याच्या डिक्शनरीमध्ये घेऊन आलाय, परंतु त्या संघर्षाच्या समोर आपली जिद्द, आपली लढाऊ वृत्ती फार महत्वाची भूमिका असते. क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान. या मॅडम या ठिकाणी रजा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाल्या सूत्रसंचालिका आणि त्याचप्रमाणे आदर्श शिक्षिका आणि अप्रतिम त्यांचे जे मिस्टर आहेत एकविरा चषकाचे प्रोप्रायटर आणि खऱ्या अर्थानं रुपेजी पाटील, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण एकमेव अशी स्पर्धा 1 वर्ष अगोदर ती अनाउन्समेंट केली जाते. पुढच्या वर्षात 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगेल. एकविरा चषक 2025. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22. 22. 3 बॉलचा खेळ झालाय. W.W. वाव. ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना क्रॉस बॅटचा उपयोग केला. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने धनेश किरकिरा पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. याच मैदानात धनेश किरकिराला एक बेस्ट फिल्डरचा किताब सुद्धा मिळाला होता. तोच खेळाडू पुढे येत असताना पाहायला मिळतोय. परंतु इथून जर आपण पाहिलं जय महाराष्ट्र भाताणी संघाला कुठेतरी वरचढ कामगिरी करावी लागेल, कारण दबावात्मक स्थिती निर्माण झाली. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असते. ऑन साइडला शाळम पुल केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. विकी लोंढे पुढे सरसावेल, ॲक्युरेट फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं. विजयासाठी अजून सुद्धा 34 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला तर फटका आहे. क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना डीके पुढे सरसावेल. तत्पूर्वी फेकी करेल. अचूक फेकी आणि क्विकली फेकी ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जे फलंदाज असतात ते माघारी परततात आणि अशा वेळेला चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं दोन्ही बॅटरचं. एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या 25. आता येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये विजयासाठी 33 धावेची आवश्यकता असेल. 12-33चं समीकरण पाहायला मिळतं. खूप चांगली मॅच रंगले. 58 धावांचं टार्गेट. एक छोटी धावसंख्या होती, परंतु क्रिकेटमध्ये सेफ धावसंख्या कोणतीही नसते. टायमरचा विचार केला तर आतापर्यंत 20 मिनिटे झालेत. 5 मिनिटाचं हे षटक मात्र तुम्हाला फेकायचं आहे, लक्षात घ्या. 5 षटकं 25 मिनिटे. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामध्ये
आणि या विभागामध्ये आपण पाहू शकतात या स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून पाहायला मिळतं. आयोजकांनी केलेले कष्ट रात्रंदिवस मेहनत करून या मैदानाला सजवलं गेलंय. त्या कोर कमिटीचं धन्यवाद असेल आणि कौतुक सुद्धा असेल, कारण आयोजन म्हणणं 4 शब्द सोपं आहे, परंतु त्यासाठी किती संघर्ष करावा लागतो स्पर्धा भरवण्यासाठी हे मात्र आयोजकांनाच माहिती असतं. रात्रंदिवस मेहनत घेणं. विकी लोंढे अडनेवरून बिलॉंग करतो हा खेळाडू. 12 बॉल आणि विजयासाठी 33 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक नारायण वजय चेंडू खाली आणि इथे झेल सुटतोय. एक चांगल्या खेळाडूकडून अपेक्षा असते चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे झेल सोडण्याचा परिणाम येणाऱ्या चेंडूंमध्ये पाहायला मिळेल का? बॅटर मात्र या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल. जय महाराष्ट्र भाताणे टीमची थोडीशी यावेळेला मात्र पडझड सुरू आहे, संघर्ष करतायत. इथून वरचढ कोणता संघ ठरेल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे पाठीराख्यांचं, कारण आयुष्यात कितीही पाठिंबा असला ना तरी सुद्धा यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. ते तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळताना आपण पाहू शकलात. एक धाव तर अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? विकी लोंढे खूप चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारून देत नाहीये आणि इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं फलंदाजाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गुरुदेव आम्हाला दर्शवतायत की जाऊन पोहोचते 27 वर. बॉल फेकून झाले ते 2. येणारे 10 बॉल 31 धावेची आवश्यकता. 10-31चं समीकरण. अक्षय बाजाला, रुपेश, राहुल पाटील, सुशील, जितेश, दिवेश आणि त्यानंतर आता मात्र आपण पाहत आहेत मिलिंद एका साईडला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुशील अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. रवींद्र उर्फ रामा शिवनसाई मधून बिलॉंग करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून ऑन साइडला सुशीलच्या बॅट मधून शिरवलीचा ब्रँड आता झळाताना पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. VGPL सिक्सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते या षटकाराने. 33 या धावसंख्येवर निर्णायक क्षणाला सुशीलच्या बॅटमधून एक षटकार येतोय. आता इथून थोडीशी उमेद जरूर उंचावली असेल, अशा पल्लवी झाल्या असतील जय महाराष्ट्र भाताणी टीमच्या प्ले स्टँड मध्ये. इथून ऑन साइडला फ्लिकचा फटका डीकेला बीट करत चेंडू निघून जाईल. खेळाडूंच्या स्वागतासाठी 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. VGPLचं खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत मंगलदाजी घरात यांनी सुद्धा खूप चांगलं कौतुक केलं. त्या पद्धतीने आयोजन नियोजन खूप सुंदर. स्पर्धेसाठी घरात किचन बुजिंग सेंटर माकणेकडून शुभेच्छा. तसेच आयोजन करताना 2 दिवसापूर्वी धमचाक होते हे अनुभव मात्र मंगलदाजी घरत साहेब यांचं पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळला गेला. एकदा वरची दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डीके मात्र थोडेसे फंबल झाले होते आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट करत असताना सुशील आपल्या संघाला घेऊन जातोय, सावरतोय डावाला, स्वतःला 39 वर घेऊन जातोय. आता विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 7 बॉल 19 धावा. जय महाराष्ट्र भाताणी टीम एका साईडला, नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. या 2 संघांमध्ये आपण कडवी झुंज. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. लेफ्ट केलं, एक्झिट केलं होतं आणि इथून जर तुम्ही प्ले करण्याचा प्रयत्न करताय, थोडेसे हलकेसे शफल होत आहेत, तर डेफिनेटली आपण पाहतायत रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. ऑनफील्ड पंचांना यावं लागेल. मंडप डेकोरेटर्स कुठेही असेल तर प्लीज आपण या. 6 बॉल 19. या पंचांना एकंदरीत यावं लागेल. आतापर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. जर इथून व्हाईट बॉल आला तर 7 बॉल 18. जर इथून फेअर डिलिव्हरी असली तर 6 बॉल 19.
पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट फार महत्त्वाची गोष्ट असते. मंगलदाजी घरत थँक्यू व्हेरी मच. आपण सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. यंगस्टार चषक माकणे कालच संपन्न झाला आणि अतिशय सुंदर आणि दमदार ती स्पर्धा पार पाडली आणि 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाने बाजी मारली त्या स्पर्धेमध्ये. पहिलं वर्ष होतं, 41 जणांचा संच होता, जुने जाणते खेळाडू, आणि त्यामध्ये मंगलदाजी घरत यांचं मनपूर्वक धन्यवाद. श्यामकांतजी तरे, अविनाशजी गावड अँड ऑल टीम. डिसिजन पेंडिंग आहे. तर फेअर डिलिव्हरी यावेळेला आपण पाहू शकाल. परफेक्ट शफल झाले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी अजित म्हात्रे सरांचा परफेक्ट डिसिजन, गुड डिसिजन. 6 बॉल 19 धावा हे सामन्याचं समीकरण. सुशीलने मात्र जरूर सामन्यामध्ये जान आणले, उमेद जागी झाले. 6 बॉल आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 6-19, 6-28, 6-29 झालेले आहेत क्रिकेटमध्ये. 6 बॉल 1, 6 बॉल 2, 6 बॉल 3 झालेले नाही आहेत आणि ती सुद्धा मोठमोठ्या संघांना सुद्धा त्या पद्धतीने धावा झालेली नाही आहेत. हे सुद्धा आपण पाहिलंय. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये MS11 झाईची चर्चा खूप झाली. 6 बॉल 19. गोलंदाज आहे प्रशांत. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना प्रशांत गोवारी. चला घाई करा, वेळ तोडू नका प्लीज. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल गावदेवी चांदीप आणि मयंक जांभूळपाडा. आई गावदेवी चांदीप आणि मयंक 11 जांभूळपाडा या दोन संघांच्या दरम्यान. हर्षदा 11, हर्ष 11, विहा 11 भामटपाडा, नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. चेंडू छान होता. रवींद्र रामा यावेळेला आपण पाहतायत परिपूर्ण चुकतायत आणि तिथे एक धाव सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. प्रशांत गोवारी आणि सुशील एकाच टीम मधून बिलॉंग करतात, म्हणजेच दोन्ही एकमेकांचे डावपेच हे माहिती आहेत. 5 बॉल 19. पहिला षटकार आला तर या सामन्याची क्वालिटी वाढेल. इथे विकेट गेली तर डेफिनेटली मात्र प्रतिस्पर्धी संघ वर्चस्व गाजवेल. टाळ्यांचा गजर होतोय. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या प्ले स्टँड मधून व्हायला हवं, पाठिंबा द्यायला हवं, चेअरअप करायला हवं. 5 बॉल आणि 19 धावा. व्हॉट अ मॅच. अप्रतिम फटका चांगला आहे. टक्कन आवाज आला. अर्थातच गोड आवाजात गोड षटकार सुशीलच्या बॅट मधून. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. जय महाराष्ट्र भाताणी टीमला 4-13चं समीकरण. चार बॉल 13 धावा. मॅच बॉल आलेला आहे. 4-13चं समीकरण. संदेश किनी त्या ठिकाणी चेंडू देत आहेत. थँक्यू व्हेरी मच सँडी. 4 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. काय सुशील घरतने अप्रतिम बॅटिंग केले. शिरवलीचा ब्रँड आहे. पहिलाच डेब्यू होता. शिरवली संघ उतरला होता. यावेळेला ऑन साइडला खेळत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. व्हॉट अ कॅच. नरेंद्र ज्या मात्र खेळाडूने झेल सोडला होता त्या खेळाडूने उमेदीने
झेल टिपला आणि सुशील गरज जाण्यासाठी तयार नाहीये पॅव्हेलियनच्या रस्त्याला. विश्वास पडत नाहीये हा चेंडू क्लिअर कसा झाला नाही. आता 3-13चं समीकरण. सुशील गरज ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती आशा पल्लवित झाल्या होत्या. सुशील गरजला मी पाहिलं होतं जेव्हा त्याने डेब्यू केला होता. वय वर्ष फार कमी होतं. पारोळचं मैदान. समोरचा संघ होता चांदीप आणि गोलंदाज होता संतोष मडवी पिंट्या. त्या गोलंदाजाला त्या वयामध्ये त्याने षटकार ठोठावून सामन्यामध्ये पलटवार केला होता आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलं नाही. असा सुशील गरज शिरवलीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या 3 बॉल 13. 3 बॉल 13. आताच नुकतीच विक्रमगड खऱ्या अर्थानं वाड्याच्या पुढे 10 किलोमीटरच्या पुढे मलवाडा जो हे गाव आहे 3 चेंडू आणि 13 धावीची आवश्यकता असताना एक झाड होतं मैदानात. त्या झाडाला मात्र चेंडू ताडाचं झाड असल्यामुळे त्या पातीला चेंडू मात्र जाऊन थोडासा स्पर्श झाला होता. क्लिअर झाला होता. षटकार आला होता परंतु डेड बॉल दिला आणि तदनंतर 2 बॉल 12 धावा आल्यानंतर त्या धावा झाल्या होत्या. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस गॉन. ॲब्सोल्युटली प्लम. काय गोलंदाजीमध्ये पलटवार केलाय प्रशांत गोवारी दर्शवत असताना. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीम मध्ये मला कैलास जाधव, उपसरपंच आडणे, प्रदीप किरकिरे यांनी मात्र का निवडले गेले सतीश जाधव हे 3 ओनर दर्शवत असताना. ग्रेट बॉलिंग. कमबॅक कसं करावं षटकार आल्यानंतर हे स्वतःमध्ये असलेलं आत्मविश्वास. तुम्ही वयाने म्हातारे झाले तरी चालतील परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन. एकदा निर्णय घेतला तर मागे फिरू नका आणि हेच प्रशांत गोवारी दर्शवत असताना मोडेन पण वाकणार नाही. क्या बात आहे प्रशांत. सुपर लेन द लाईन. तर इथून 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 धावेची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. फलंदाज आहे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र भाताने टीमची 9 विकेट गेलेत. इथून हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सोहेल शेख आपण पाहतायत स्ट्राईक एंडकडे येत आहेत. आता 1 बॉल आणि विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. सुशीलने षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती अप्रतिम. इथे कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं नाही. सिंगल डबलला महत्त्व दिले नव्हते. त्याचा मात्र नतीजा हा स्कोर कार्डवर पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडूला स्टॉप केलं जातं सागर पाटीलच्या माध्यमातून ब्रँड ऑफ आडणे आणि अशा प्रकारे पहिलीच मॅच नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमने जिंकली. आणि इथून जर आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र भाताणे संघाला अजून भरपूर चान्सेस आहेत. नो डाऊट अबाउट इट. इथून जास्त सुधारणा कराव्या लागतील. इम्प्रोव्हायझेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. यश अपयश ते आपल्या पदरात येतच राहणार परंतु खचून जायचं नसतं. रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर